आज 19 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ पेठ तालुका यांच्या वतीनं पेठ पोलीस ठाणे पेठ पोलीस निरीक्षक मान्य गोंदके साहेब यांना राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या माध्यमातून निवेदन देण्यात आलं आहे। पेठ तालुक्यातील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी आणि पेठ तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्रामस्थांना काही शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांकडून होणारी फसवणूक आणि काही ग्रामपंचायत अंतर्गत भ्रष्टाचार उघडकीस आल्यास योग्य ती कारवाई करावी, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यात यावा आणि महिलांवरील होणारा अत्याचार आणि पत्रकारांवर शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांकडून आणि राजकीय नेत्यांकडून आणि शासकीय व खासगी ठेकेदारांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून सुरक्षा मिळावी याबाबत पेठ पोलीस निरीक्षक यांना राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले आहे। त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग पेठ यांना निवेदन पेठ तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे। याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग यांना लवकरात लवकर ग्रामीण भागातील दळणवळणाचे रस्त्यांचे काम चालू करावे आणि मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे ते लवकरात लवकर खड्डे बुजवण्यात यावे याबाबत निवेदन देण्यात आले। तसेच महावितरण महामंडळ यांनाही निवेदन देण्यात आले। ग्रामीण भागातील लाईटची सुविधा सुरळीत करावी याबाबत निवेदन देण्यात आले। यावेळी उपस्थित राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष धर्मराज चौधरी, राष्ट्रीय विश्वगामी माहिती अधिकारी संघाचे अध्यक्ष पेठ तालुका सोपान पवार, छगन गवळी तालुका अध्यक्ष दिंडोरी युवराज भोई, सचिव सुरेश गवळी, संघटक एकनाथ राऊत, संघटक लोखंडे, लक्ष्मण वाघ या सर्वांच्या उपस्थितीमध्ये शासकीय कार्यालयांना निवेदन देण्यात आले। पेठ पोलीस स्टेशन आणि PWD विभागाकडे आणि महावितरणचे लाईट संदर्भात खेड्यातील एक कोणतं गाव माळेगाव असलमपाड्यापैकी तिथं 20 दिवसापूर्वी लाईट गेलेली आहे। ट्रान्सफॉर्मर अभावी ती लाईट नसल्यामुळं आज तिथे आपण एक निवेदन दिलेलं आहे। तसंच पेठ तालुक्यातील ग्रामीण भागातील जे काही रस्त्याची दुरावस्था आहे ती रस्त्याची दुरावस्था बघता खूप मोठमोठाले खड्डे आहेत, अपघात होतात आणि त्या माध्यमातून आपण PWDला जे एक अर्ज दिलेला आहे, निवेदन दिलेलं आहे का या रस्त्याची दुरुस्तीकरण लवकरात लवकर झालं पाहिजे। अन्यथा 8 दिवसात जर त्या रस्त्याची रिपेरिंग किंवा त्याचं काही भराव वगैरे जे टाकलं गेलं नाही तर राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या माध्यमातून एक वेगळं आंदोलन किंवा एक लोकजमाव असा एखादा कार्यक्रम होऊ शकतो। आणि विशेष करून राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ असो किंवा इतर कोणतेही देशदूत, पुण्यनगरी किंवा असे कोणतेही वृत्तपत्र असो त्या वार्ताहरावरती जे काही शासकीय अधिकाऱ्यांकडून होणारे छळ किंवा मानसिक तणाव या माध्यमात आज पेठ पोलीस स्टेशनला आपण साहेबांकडे आपण एक निवेदन दिलेलं आहे का पत्रकारांवर जे होणारे हल्ले हे कुठेतरी थांबले पाहिजेत किंवा त्यांचा जो वैयक्तिक होणारा छळ किंवा मानसिक जो काही टॉर्चर केलं जातं तर या माध्यमातून कुठेतरी हे थांबलं पाहिजे। या पत्रकार संघाच्या माध्यमातून आज हे निवेदन पेठ पोलीस स्टेशनला देण्यात आलेलं आहे। धन्यवाद। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी धर्मराज चौधरी, पेठ।